तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी MTS BTS गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी सैनिकी स्कूल तसेच इयत्ता 8वी NMM NMMS तसेच 8वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा जर लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी देईन आणि त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेमध्ये आपण तिसरी चौथी MTS BTS मधील लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण काल तुम्ही सर्वांनी मला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मी तुमच्या ऋणात कायमस्वरूपी राहीन. चला सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. चला पहा, सर्वप्रथम आपण काय करू, आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या काढायची. काय करायचे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावरील काही प्रश्न येतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक अंकी संख्या येतात, बरोबर आहे. एक अंकी संख्या कुठून कुठपर्यंत येतात हो, 1 ते 9 पर्यंत येतात. 10 म्हणल्याच्या नंतर ती काय झाली, 2 अंकी झाली. मग आता ही एक अंकी संख्या कुठून कुठपर्यंत आहेत, 1 पासून 9 पर्यंत आहेत, बरोबर आहे. ही 1 पासून 9 पर्यंत आहेत. मग आता 1 ते 9, मग आता एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे हो. आता एक अंकी सर्वात लहान संख्या सुरुवात कुठून होते, एक अंकी संख्येची 1 पासून. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर 1 आहे, बरोबर आहे. 1 पासून सुरुवात होते तर सर्वात लहान संख्या कोणती आहे, 1. मग एक अंकी सर्वात मोठी संख्या, एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, 9 आहे. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 9 आहे, बरोबर आहे. एक अंकी सर्वात लहान संख्या 1, सर्वात मोठी संख्या 9. मग एक अंकी हे आपण सर्वात लहान संख्या पाहिली, सर्वात मोठी संख्या पाहिली. मग एक अंकी एकूण संख्या किती येतात, आता 1 पासून 9 पर्यंत येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण संख्या किती झाल्या, 9 पर्यंत. 1 पासून 9 पर्यंत 9. मग एक अंकी एकूण संख्या किती झाल्या, तर 9 झाल्या. तुम्हाला काय आपण आता काय पाहिलं, एक अंकी सर्वात लहान संख्या किती आहे, 1 आहे. एक अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे, 9 आहे. आणि एक अंकी एकूण संख्या किती येतात, तर 9 येतात. एक अंकी एकूण संख्या किती येतात, 9 आहेत. आलं लक्षात. लहान संख्या माहीत झाली, मोठी संख्या माहीत झाली, एकूण संख्या माहीत झाल्या. आता आपण काय करू, 2 अंकी संख्या पाहू. 2 अंकी संख्याचा अभ्यास करू आपण.
मग आता 2 अंकी कुठून कुठपर्यंत येतात? 10 ते 99 पर्यंत आहेत. 100 ही का आहे? परत 3 अंकी संख्या आहे 100. 2 अंकी संख्या कुठून कुठपर्यंत आहेत? 10 पासून ते 99 पर्यंत आहेत. चला गोरे 11 नाही बाळा, 10 पासून. चला भोई छान, 10 ते 99 पर्यंत या 2 अंकी संख्या आहेत. बरोबर आहे. मग आता यावरून तुमच्या लक्षात येईल सर्वात लहान 2 अंकी संख्या. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. सर्वात मोठी सर्वात मोठी 2 अंकी संख्या, सर्वात मोठी 2 अंकी संख्या का आहे? 99. का आहे? 99. मग आता यावरून तुमच्या एक लक्षात येईल 2 अंकी एकूण संख्या किती येतं? तर पहा 1 ते 100 पर्यंत किती संख्या झाल्या? 100. त्याच्यातल्या 1 अंकी 1 ते 9 पर्यंतच्या 9 संख्या गेल्या, किती राहिल्या? 91. 100 मधून 9 गेले, किती राहिले? 91. त्यातून 3 अंकी संख्या गेली, कोणती? 100. 3 अंकी कोणती संख्या आहे? 100 गेली. म्हणजे एकूण संख्या किती राहिल्या? 91 मधून 1 गेली, किती राहिल्या? 90. 91 मधून 1 गेलं, किती राहिल्या? तर 90 राहिल्या. म्हणजे 2 अंकी एकूण संख्या किती येतात? 90 आहेत. संदभोर, आहिरे, एखंडे, गोरे, कदम, पंथी, बंडगर, आचार्य, अडे, अहिरे, दिशा, गिरी, माळी, मोरे, कुलदीपके. छान. चला पायल, काळे, वलसे. आलं लक्षात? त्यानंतर आपण काय करू? 3 अंकी संख्याचा अभ्यास करू. आपण काय करू? 3 अंकी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिल्यावर 2 अंकीमध्ये 99 पर्यंतच्या, 10 पासून 99 पर्यंतच्या संख्या येतात. मग 3 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 100 न होते. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? तर 100 आहे. 3 अंकी संख्येची सुरुवातच कुठून होते? 100 न. मग 100 पासून ते कुठपर्यंत आहे? त्या 999 पर्यंत. 1000 ही 4 अंकी संख्या आहे. 999च्या नंतर काय येते? 1000. 1000 ही 4 अंकी संख्या आहे. मग 3 अंकी संख्या कोणत्या आहेत? 100 ते 999. आलं लक्षात? मग आता 100 ते 999 ह्या 3 अंकी संख्या आहेत पासून पर्यंत. 100 पासून 999 पर्यंत. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला एक लक्षात येईल सुरुवात 3 अंकी संख्येची कुठून झाली आहे? 100 पासून. आणि ती संपू लागल्यात कुठं? 999. म्हणजे 3 अंकी सर्वात लहान संख्या तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100 आहे. बरोबर आहे. आगलावे, डेकाते, एकंडे, आचार्य, चव्हाण, माळी, कदम, आडे, गोरे, बंडगर, पाटील, भोई. तर मग 3 अंकी सर्वात मोठी संख्या नऊशे 99. मग
आता आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या मिळाली, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 मिळाली. मग आता 3 अंकी एकूण संख्या किती येतात? तर 900 येतात. पहा 900 कसे आहेत तुम्हाला सांगतो मी. 1 ते 1000 पर्यंत एकूण संख्या किती येतात? 1000. हे 1000 मधून 1000 गेली, किती राहिल्या? 999. 999 मधून 1 ते 99 पर्यंतच्या 1 अंकी आणि 2 अंकी मिळून 1 ते 99 पर्यंतच्या 99 संख्या गेल्या. 999 मधून 99 गेले, किती राहिले? 900 राहिले. किती राहिले? 900. मग तुम्हाला 3 अंकी सर्वात लहान संख्या किती? 100. 4 अंकी 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि 3 अंकी एकूण संख्या किती येतात? 900. तीन अंकी सर्वात लहान संख्या 100, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि 3 अंकी एकूण संख्या 900. मग यानंतर आपण 4 अंकी संख्या पाहू. 4 अंकी संख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, 4 अंकीची संख्येची सुरुवात कुठं होते? 3 अंकी संपतात कुठं? 999 ला. मग 4 अंकीची सुरुवात कुठं होते? 1000 पासून. 1 2 3 4 अंक झाले. 3 शून्य आणि 1 म्हणजे 4 अंक झाले. मग हे 1000 ते 9999 पर्यंत हे काय आहेत? 4 अंकी संख्या आहेत. 10,000 जर घेतलं तर ते काय होतं? 5 अंकी होतं. आलं का लक्षात? 9999, 1000 ते 9999 पर्यंत 4 अंकी संख्या आहे. मग आता आपल्याला सर्वात 4 अंकी सर्वात लहान संख्या एक 1000 जास्त झाला इथं. ही 1000. 4 अंकी सर्वात लहान संख्या किती आहे? 1000 आहे. गोरे काहीतरी लक्ष दे समोर, काहीतरी उत्तर टाकू नको उगाच चुकीचे. 4 अंकी सर्वात मोठी संख्या चार अंकी सर्वात मोठी संख्या काय? 9999. 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999. आलं का लक्षात? मग आता आपल्याला 4 अंकी एकूण संख्या किती येतात? पहा, 4 अंकी संख्येची सुरुवात कुठून होलेली आहे? 1000 पासून. संपल्या आहेत कुठं? 9999 ला. मग 4 अंकी एकूण संख्या किती येतात? तर 9000 येतात. तर 9000 कसं? सुरुवात कुठून झाली? 1000 पासून. 1000च्या अगोदर 1 ते 999 पर्यंतच्या 9999 मधून वजा करा, ह्याच्यातून 9000 संख्या राहतात. बरोबर आहे? मग तुमच्या एक लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं की सुरुवातीला जर पाहिलं तर आपण काय आहे? 1 अंकी सर्वात लहान संख्या 1 आहे. बरोबर आहे? त्यानंतर 2 अंकी सर्वात लहान संख्या काय झाली? 10 झाली. त्यानंतर 3 अंकी सर्वात लहान संख्या काय झाली? तर 100 झाली. बरोबर आहे? त्यानंतर 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000. म्हणजे सुरुवातीला जर सर्वात लहान संख्या 1 असेल, त्यानंतर 2 अंकी म्हणल्याच्या नंतर 1च्या पुढे फक्त 0 वाढला आहे. 1 म्हणजे 1 आणि 0 मिळून 2 अंक झाले. 3 अंकी म्हणल्यानंतर काय झालं? 1 जशाच तसं राहिला आणि त्याच्या पुढं 2 शून्य आले, एकूण 3 अंक झाले.
4 अंकी म्हणल्याच्या नंतर काय झालं, 1 आणि दुसरे 3 शून्य, असं एकूण 4 अंक झाले. असं एकूण 4 अंक. त्याचप्रमाणे 1 अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे, 9 आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणलं की काय झाली, 99. 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 9999. म्हणजे तुम्हाला जर कितीही अंकी सर्वात मोठी संख्या जर विचारलं, किती 7 अंकी विचारलं समजा, तर तुम्ही 7 वेळेस जर 9999 लिहिलं तर ते तुमचं उत्तर येऊन जातं. आणि 7 अंकी जर सर्वात लहान संख्या जर तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही जर 7 अंकी सर्वात लहान संख्या जर विचारलं तर काय करावं लागेल, 7 अंकापैकी 1 लिहा अगोदर. तर 7 अंकामधून 1 लिहिला, राहिले किती 6 अंक. 6 पुढं 0 देऊन टाका, तुमचं काय होऊन जाईल, ती 7 अंकी सर्वात लहान संख्या तुम्हाला मिळेल. त्यानंतर आपल्याला 1 ते 9 1 अंकी एकूण संख्या किती येतात, 9. 2 अंकी एकूण संख्या किती, 90. 3 अंकी एकूण संख्या किती, 900 आणि 4 अंकी एकूण संख्या 9000. म्हणजे फक्त अंक म्हणलं की 9 लिहायचं. 5 अंकी एकूण संख्या म्हणलं की 9 लिहायचं. 5 अंकापैकी 1 अंक लिहिला आणि बाकीचे 0 लिहून टाकायचं. म्हणजे काय तर 90,000. पहा इकडं आता तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला आपण काय करू, हे अंकी किती अंकी ते इथं लिहू. हे लहान, मोठी आणि हे एकूण संख्या. आलं का लक्षात. मग पहा, 1 अंकी 1 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, 9 आहे. हे सॉरी 1 आहे. का आहे, 1 आहे. आणि 1 अंकी सर्वात मोठी संख्या काय आहे, 9 आहे. आणि एकूण संख्या किती येतात, 9 आहेत. एकूण संख्या किती येतात, 9 आहेत. बरोबर आहे. मग त्यानंतर 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, 10 आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या काय, 10. फक्त इथे 1च्या पुढं काय झाला, तर 0 वाढला. आणि 2 अंकी सर्वात मोठी संख्या काय, 99 आहे. म्हणजे वर जे 1 अंकीचा 9 होता तिथं आणखी एक 9. म्हणजे जेवढी अंकी तुम्हाला सर्वात मोठी संख्या विचारली आहे तेवढी तुम्ही 9 लिहा, तुमचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर एकूण संख्या किती येतात, 10 पासून 99 पर्यंत 90 आहेत. 10 पासून 99 पर्यंत किती संख्या येतात, 90 संख्या येतात. त्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या किती अंकी, 3 अंकी. म्हणजे ह्या 1 लिहा. 3 अंकापैकी 1 अंक लिहिला तर किती अंक राहिले, 2 अंक. राहिलेले 2 अंक इथे 0 देऊन टाका. 3 अंकी लहानात लहान संख्या काय झाली, 100. आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणले म्हणजे काय करा, 3 वेळेस 9 लिहून टाका. 3 वेळेस काय करा, 9 लिहून टाका. तुम्ही जर 3 वेळेस 9 जर लिहिलं तर तुम्हाला काय होऊन जाईल, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय मिळाली, 999. 999 पाहिले आपण वर. हे 3 अंकी मोठ्यात मोठी म्हणले की 3 वेळेस 9 लिहा. लहानात लहान म्हणले की जेवढे अंकी विचारले त्याच्यापैकी 1 लिहा आणि राहिलेले अंक 0 देऊन टाका. आणि एकूण संख्याचं तसंच आहे. एकूण संख्या 9 लिहा. किती अंकी विचारले, 3 अंकी. 3 अंकापैकी 9 लिहिला, राहिले किती अंक, 2. हे राहिलेले 2 अंक 0 देऊन टाका. म्हणजे 3 अंकी सर्वात लहान संख्या 100, सर्वात मोठी संख्या 999 आणि एकूण संख्या 900. एकूण संख्या 900. आलं का लक्षात. त्यानंतर 4 अंकी काहीच अवघड नाही. 4 अंकी काय, सर्वात लहान संख्या. तर सर्वात लहान संख्या म्हणजे 1 लिहा अगोदर. राहिले किती अंक, 4 अंकापैकी 1 लिहिला. राहिले किती अंक, 3 अंक. हे 3 0 देऊन टाका. म्हणजे काय झाली, 4 अंकी सर्वात लहान संख्या काय मिळाली, 1000. बरोबर आहे. मग आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणते.
मग आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 4 वेळेस 9 लिहा. 1 2 3 4. 4 वेळेस 9 लिहिलं तर काय झालं? 9999. 9999 आलं लक्षात. त्यानंतर 4 अंकी एकूण संख्या. 4 अंकी एकूण संख्या म्हटल्यानंतर काय करावं लागेल? अगोदर 9 लिहा. 4 अंकापैकी 9 गेला, राहिले 3 अंक. हे 3 अंक इथं शून्य देऊन टाका. काय झाल्या 4 अंकी एकूण संख्या? तर 9000 झाल्या. 4 अंकी एकूण संख्याचं काय झालं? तर 4 अंकी एकूण संख्या किती झाल्या? 9000 झाल्या. आलं का लक्षात. त्यानंतर 5 अंकी. आता 5 अंकी लहानात लहान संख्या किती अंकी विचारले ते लक्षात घ्या. किती अंकी? 5 अंकी. मग अगोदर 1 लिहा. 5 अंकापैकी 1 अंक लिहिला. पाठ करत बसायचं नाही, ट्रिक लक्षात राहू द्या. 1 लिहा. 1 लिहिलात, मग राहिले किती? 5 अंकापैकी 1 लिहिलात, राहिले 4 अंक. राहिलेले 4 अंक काय करा? शून्य देऊन टाका. राहिलेले 4 अंक काय करा? तर शून्य देऊन टाका. म्हणजे 5 अंकी लहान संख्या 10000. किती? 10000. आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. कुठलीही मोठ्यात मोठी संख्या विचार द्या. जेवढी अंकी विचारले तेवढे वेळेस 9 लिहा. किती विचारले? 5 अंकी. मग 5 वेळेस 9. 1 2 3 4 5. हे 5 वेळेस 9 लिहिलं. आलं लक्षात. मग आता 5 अंकी एकूण संख्या किती येतात? तर काय करा? 5 अंकी विचारले, अगोदर 9 लिहा. 5 अंकामधून 1 अंक बाजूला लिहिला, म्हणजे लिहिला 9 लिहिला. राहिले किती अंक? 4. ह्या 9च्या पुढं तेवढे राहिलेले अंक जेवढे येतं तेवढे शून्य देऊन टाका. 90,000. 90,000. 5 अंकी एकूण संख्या 90,000. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999 आणि लहान संख्या 10,000. लहान संख्या 10,000. त्यानंतर 6 अंकी लहानात लहान संख्या. किती अंकी? 6 अंकी. म्हणजे 1 लिहा. 6 अंकापैकी 1 लिहिला, राहिले 5 अंक. राहिलेले 5 अंक पुढे शून्य देऊन टाका. म्हणजे काय झाली? 6 अंकी सर्वात लहान संख्या कोणती मिळाली? तरी 1,00,000. 6 अंकी सर्वात लहान संख्या काय मिळाली? 1,00,000. आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 6 वेळेस 9 लिहा. 1 2 3 4 5 6. म्हणजे काय झालं? 9,99,999. 9,99,999 ही 6 अंकी मोठी संख्या झाली. 6 अंकी मोठी संख्या. त्याचप्रमाणे 6 अंकी एकूण संख्या किती येतात? तर काय करा? अगोदर 1 9 लिहा. लिहिलं, मग 6 अंकी विचारले, बाकीचे राहिलेले शून्य देऊन टाका. 6 अंकापर्यंत. ही 1 वेळेस लिहिला, राहिले किती? 5 अंक. 5 वेळेस शून्य. ही 1 2 3 4 5. काय झाली? 9,00,000. 9,00,000. पहा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 9,00,000 संख्या आहेत. 6 अंकी एकूण संख्या किती येतात? तर 9,00,000 येतात. आलं का लक्षात. काय अवघड आहे का हो ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. पाठ करत बसायला आपल्याला वेळ, प्रत्येक गोष्ट पाठ राहत नाही. तरी पाठांतर करा, पण त्याच्या ट्रिकनं समजून घ्या. तुम्हाला जर मोठ्यात मोठी संख्या एखादी 8 अंकी विचारली, 8 वेळेस 9 लिहा. 8 अंकी मोठी संख्या. लहान संख्या विचारली, त्यामध्ये तुम्ही काय करा? किती अंकी? 8 अंकी. 1 वेळेस 1 लिहा आणि राहिलेले 7 अंक जे आहेत 8 अंकी बनण्यासाठी तेवढं शून्य देऊन टाका. लहानात लहान संख्या मिळते. आणि एकूण संख्या काय करावं लागेल? एकूण संख्या 6 अंकी म्हणल्याचं तर 9 लिहायचं आणि राहिलेले सगळे अंक 5 लिहून टाकायचं. राहिलेले सगळे अंक शून्य लिहून टाकायचे 5 वेळेस. म्हणजे 6 अंकी तुम्हाला एकूण संख्या मिळतील. त्यानंतर 7 अंकी. चला, 7 अंकी काय होईल? 1 लिहा अगोदर. आणि आता पहा, 7 अंक येईपर्यंत शून्य. ही 1, हे 2 3 4 5 6 7. म्हणजे काय झालं? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष.
7 अंकी सर्वात लहान संख्या 10 लाख आणि सर्वात मोठी काय आहे ते 7 वेळेस 9 लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 एकक दशक शतक हजार 10,000 99,99,999. 7 अंकी सर्वात मोठी संख्या 99,99,999. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला एकूण संख्या काढायची 7 अंकी. एकूण काय करावं लागेल तर इथे एक 9 लिहायचं. किती अंकी 7 अंकी. मग राहिले 6. हे 6 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे काय झाले एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष 90 लाख. 7 अंकी सर्वात लहान संख्या 10 लाख. सर्वात मोठी संख्या 99,99,999 आणि एकूण संख्या म्हटलं तर 90 लाख. आलं का लक्षात. त्यानंतर 8 अंकी सर्वात लहान संख्या 8 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे काय करावं लागेल. ही 1 लिहा आणि आता राहिले किती 7 अंक राहिले. मग ही 1 2 3 4 5 6 7 ही एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 1 कोटी. 8 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे 1 कोटी. अंकी जेवढे अंकी विचारले तेवढी लहान आणि मोठी संख्या लिहायला काय अवघड नाही. लहान जर विचारलं तर किती अंकी विचारले 10 अंकी. 1 लिहा राहिले 9 अंक शून्य देऊन टाका. मोठी विचारलं 10 अंकी तर 10 वेळेस 9 9 9 9 लिहित चला. आलं का लक्षात. 8 अंकी मग 9 अंकी घेऊ. 9 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे ही 1 ही 2 3 4 5 6 7 8 9. मग काय झाली एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी. 1 2 3 4 5 6 7 8 10 कोटी. आणि मग मोठ्यात मोठी संख्या 9 वेळेस 9 हे 8 अंकीचे 9 लिहायचे राहिले ना. 2 2 4 2 6 आणि 2 8. 8 अंकी सर्वात मोठी संख्या काय झाली एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 9,99,99,999. आणि 8 अंकीची एकूण संख्या ही 1 2 3 4 5 6 7 8. मग काय झाली ही एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी. 9 अंकी सर्वात लहान संख्या 10 कोटी. सर्वात मोठी संख्या 9 वेळेस 9 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं 2 अंक सोडून शून्य द्या म्हणजे 99,99,99,999. 99,99,999 ही काय झाली 9 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. सर्वात लहान संख्या पहिले मोठी संख्या पहिल्या. आता एकूण संख्या किती 9 अंकीच्या. मग काय करा ह्याला एकदा 9 लिहा आणि 8 वेळेस त्याला काय करा शून्य देऊन टाका. एक 2 3 4 5 6 7 8 9. काय झालं हे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 2 शून्य ज्यात झाले. मग 9 अंकी संख्या काय झाली एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी 90 कोटी. 9 अंकी एकूण संख्या किती येतात 90 कोटी आहेत. आलं का लक्षात. चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहेत. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. लिहून घ्यायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो आज आपण लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागामध्ये
लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या यावरती प्रश्न कशा प्रकारचे येतात परीक्षेमध्ये, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला, लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.